अनुराधाचे डोके तापाने खूप गरम झाले होते. तिला काही खावेसे वाटत नसले तरी थोडा नाश्ता केला तर पटकन औषध घेईन असे तिला वाटले. पण अन्नाचा एक घास तोंडात टाकण्याचा प्रयत्न करताच अनुराधाच्या नंदेने रागाने तिचं ताट तिच्या समोरून हिसकावून घेतलं आणि डायनिंग टेबलवर ठेवत म्हणाली, "वहिनी, तुम्ही काय इडली सांबार बनवला आहे? मला हा नाश्ता खायचा नाही आहे. प्लीज माझ्यासाठी कोबीचे पराठे बनवा." अनुराधा आश्चर्याने म्हणाली, "ताई, माझी तब्येत बरी नाही. मी कालच डॉक्टरांकडे जाऊन आली आहे. आज खूप ताप असल्याने मी सकाळी लवकर सर्वांसाठी गरमागरम नाश्ता बनवला. हे पुरेसे नाही का? तुम्हाला कोबीचे पराठे खावेसे वाटत असतील तर ते स्वतः बनवा. तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या आहात, त्यामुळे कोबीचे पराठे तर नक्कीच बनवू शकता." तेव्हा अनुराधाची नणंद मेघा तिच्याकडून नाश्त्याचे ताट बाजूला करत म्हणाली, "जोपर्यंत तू माझ्यासाठी कोबीचे पराठे बनवत नाहीस, तोपर्यंत मी तुला नाश्ताही करू देणार नाही. इथे तुझी नणंद उपाशी बसली आहे आणि तुला फक्त तुझ्या पोटाची पडली आहे." "अगं वहिनी, मला मान्य आहे की मी मोठी झाली आहे, पण मी या घरात सर्वात लहान आहे आणि मी घरचे कोणतेही काम करणार नाही." तेव्हा अनुराधा रागाने म्हणाली, "आता तुझे लग्नाचे वय झाले आहे. सासरी सुद्धा तू अशीच करशील का?" मेघाचा चेहरा रागाने लाल गुंद झाला आणि ती म्हणाली, की "तू माझ्या घरात राहून माझ्याकडे बोट दाखवू शकत नाहीस. माझ्या सासरच्या घरी गेल्यावर मला काम करावेच लागेल. पण जोपर्यंत मी माझ्या आई वडिलांच्या घरी आहे, तोपर्यंत तुम्ही मला काहीही बोलू शकत नाही." त्या दोघींच्या वादाचा आवाज ऐकून खोलीत नाश्ता करत असलेल्या शकुंतलाताई खोलीतून बाहेर आल्या आणि आपल्या सुनेला शिव्या देत म्हणाल्या, "सुनबाई, माझ्या मुलीला कोबीचे पराठे खावेसे वाटत असतील तर मग तू का बनवत नाहीस? अगोदर कोबीचे पराठे बनवून माझ्या मुलीला खायला दे. त्यानंतर तू नाश्ता करू शकतेस." आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून अनुराधाच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती म्हणाली, "आई, जेव्हा मी माझ्या आई वडिलांच्या घरी होते आणि मला अस्वस्थ वाटत असायचे, तेव्हा आई सर्वात आधी मला खायला घालायची आणि औषधं द्यायची. आणि इथे तर सर्व कामे मलाच करावी लागत आहेत, तरीही मला नाश्ता करू दिला जात नाही. जर ताईंना काहीतरी वेगळं खायचं असेल, तर त्यांना स्वतः बनवता येत नाही का?" त्यावर अनुराधाची सासू रागाने म्हणाली, "नाही, माझी मुलगी काही बनवणार नाही. अगं, ती माझी लाडकी मुलगी आहे. तिला काहीही करण्याची गरज नाही. तिची सगळी कामे तुलाच करावी लागतील." अनुराधा उदासपणे म्हणाली, "आई, मला मलेरिया झाला आहे. हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलं आहे. तरीही मी माझ्या कुटुंबासाठी काम करत आहे. आता यामध्ये ताई एवढे नखरे दाखवायला लागल्या तर कसं चालेल? बरं, मी बरी झाल्यावर त्यांच्या सांगण्यानुसार सगळं बनवते ना. मग ताई माझी अडचण समजून घेऊ शकत नाहीत का?" तेव्हा अनुराधाची सासू रागाने तिच्यावर ओरडत म्हणाली, "हे बघ सुनबाई, जास्त बोलू नकोस. हे माझं घर आहे. या घरात कोण काय काम करणार ते मी बघेन. तुला जास्त डोकं चालवण्याची गरज नाही. शांतपणे नाश्त्यासाठी कोबीचे पराठे बनव, मगच तू नाश्ता कर." तेव्हा अनुराधा डायनिंग टेबलवरून उठून उभी राहिली आणि नाश्त्याची प्लेट तिच्या खोलीत घेऊन जाताना म्हणाली, "नाही आई, मी नाश्ता करून औषध घेईन. ताईंना इडली सांबार खायचा असेल तर खाऊ द्या. नसेल खायचा तर त्या पाहून घेतील. त्यांना नाश्त्यासाठी काय करायचं आहे." मग अनुराधा आपल्या रूममध्ये जाऊन नाश्ता करू लागली. एक एक घास आपल्या तोंडामध्ये टाकत असताना तिला खूपच रडायला येत होते. कारण बाहेर तिची सासू आणि नणंद जोरजोरात तिला टोमणे मारत होत्या. तिचा नवरा विशाल ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता आणि सासरे ऑफिसला गेले होते. घरातील पुरुषांच्या पाठीमागे ह्या महिला आपल्या सुनेची काय अवस्था करत होत्या, हा विचार करून अनुराधाला रडायला येत होते. नाश्ता केल्यानंतर थोड्याच वेळात तिने औषध घेतले होते. औषध घेतल्यानंतर ती थोडा वेळ आराम करण्यासाठी पलंगावर अंग टेकते. तेवढ्यातच बाहेरून तिची सासू आणि नणंद तिला काही ना काही ऐकवत होत्या. त्यामुळे तिला आराम मिळत नव्हता. शेवटी अनुराधाला हे सर्व सहन झाले नाही आणि तिने आपल्या आईला फोन करून सर्व काही सांगितले. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, "हे बघ बाळा, जर तुझी तब्येत खराब आहे आणि तिथे तुला आराम मिळत नसेल, तर तू काही दिवसांसाठी माहेरी निघून ये. तू म्हणत असशील तर मी जावई बापूंबरोबर फोनवर बोलते." त्यावर अनुराधा म्हणते, "नको आई, विशालला मीच फोन करून सांगते आणि माहेरी निघून येते." पुढे अनुराधाची आई म्हणते, "हे बघ बाळा, तुझी तब्येत जास्तच खराब असेल ना, तर तू एकटी येऊ नकोस. मी तुझ्या वहिनीला तिकडे पाठवून देते. ती तुझ्या घराच्या बाहेर तुला रिसीव्ह करेल." तेव्हा अनुराधा म्हणते, "आई, मी विशालला विचारून तुला फोन करते." अनुराधा विशालला फोन करते आणि म्हणते,
अहो, हे बघा मी आता आजारी आहे, तरी सुद्धा तुमची आई आणि बहीण मला टोमणे मारत आहेत. फोनवर सुद्धा तुम्ही त्यांचा आवाज ऐकू शकता. तेव्हा विशाल म्हणाला, हो, मला त्यांचा आवाज ऐकायला येत आहे. पण नक्की गोष्ट काय आहे? त्या एवढ्या का ओरडत आहेत? तेव्हा अनुराधाने हळूहळू विशालला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाली, जोपर्यंत माझी तब्येत ठीक होत नाही, तोपर्यंत मला माझ्या माहेरी जाऊन राहायचं आहे. तेव्हा विशाल म्हणतो, ठीक आहे, मी घरी येतो आणि तुला तुझ्या माहेरी पोहोचवतो. तेव्हा अनुराधा म्हणते, नको, आई म्हणाली आहे की वहिनीला पाठवते. तरी विशाल म्हणतो, नको, मी घरी येतो. तू तुझे कपडे आणि तुझ्या काही गरजेच्या वस्तू पॅक करून ठेव. अनुराधाने आपले सामान आणि कपडे पॅक केले. विशाल आता घरी आला तरी सुद्धा त्याची आई आणि बहीण त्याच्या बायकोला काही ना काही ऐकवत होत्या. ते ऐकून विशाल रागातच म्हणाला, अरे, तुम्ही लोकांनी घराला युद्धभूमीचे रूप देऊन का ठेवले आहे? विशालला अचानकपणे पाहून शकुंतला ताई म्हणू लागल्या, अच्छा, म्हणजे तुझ्या बायकोने तुला फोन करून बोलावून घेतले तर. हे बघ बाळा, तुझी बायको खूपच कामचोर आहे. ती आजारी असल्याचं कारण पुढे करून घरातील कामांपासून स्वतःची सुटका करून घेत आहे. विशाल म्हणाला, प्लीज आई, तू तरी असे बोलू नकोस. तुला तर चांगलेच माहित आहे की ती जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून सर्व कामाची जबाबदारी तीच सांभाळत आहे. तरी मी तुम्हा लोकांना काही बोलतो का? आता खरंच तिला आरामाची गरज आहे, म्हणून मी अनुराधाला तिच्या माहेरी पोहोचून येतो. एवढं बोलून विशाल रागातच त्याच्या रूम मध्ये निघून गेला. इकडे त्याची आई आणि बहीण त्याच्यावर नाराज झाली. थोड्याच वेळात विशाल अनुराधाला घेऊन बाहेर निघाला. तसे तर अनुराधाला खूप वाईट वाटत होते की आजारी पडल्यावर सासरी तिला आराम मिळत नाही आहे. जेव्हा तिची तब्येत चांगली असायची तेव्हा घरातील कोणालाच कोणत्याही कामाविषयी कसली चिंता नसायची. तिला किती त्रास होतोय, ती एकटी किती कामे करते हे कोणाला दिसत नव्हते. परंतु आता तिला आराम करताना पाहून सर्वांचीच तोंडे उघडली होती. त्यामुळे अनुराधाला खूपच वाईट वाटत होते की तिची सासू आणि नणंद एक महिला असून सुद्धा तिची परेशानी समजून घेऊ शकत नव्हत्या. शेवटी विशाल आपल्या बायकोला तिच्या माहेरी सोडून ऑफिसला निघून गेला होता. इकडे घरी जेवण तर बनवले नव्हते. त्यामुळे मजबुरीने शकुंतला ताईंना किचन मध्ये जावे लागले. म्हणून त्यांनी आपल्या मुलीला मदतीसाठी आवाज दिला. तेव्हा ती म्हणाली, अगं आई, मी वहिनीला मदत करत नव्हती तेव्हा तू मला काहीच बोलायची नाहीस. मग आता तू मला किचन मध्ये का बोलवत आहेस? आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकून शकुंतलाताई मन मारून जेवण बनवू लागल्या. त्यांनी पटकन वरण भात आणि वांग्याचे भरीत बनवले. वांग्याचे भरीत पाहताच मेघा नाक मुरडत म्हणाली, अगं आई, हे वांग्याचं भरीत का बनवलंस तू? कोणती तरी चटपटीत भाजी बनवायची ना. तेव्हा शकुंतलाताई तिच्यावर डोळे मोठे करत म्हणाल्या, गपचूप जे बनवलं आहे ते खा. मी काही तुझी वहिनी नाही, तुझे नखरे पुरवायला. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून मेघा नाराज झाली आणि तिने वांग्याचे भरीत आपल्या प्लेटमधून बाजूला ठेवलं आणि म्हणाली, काही हरकत नाही, मी वरण भात खाईन. एवढं बोलून मेघा आंब्याचे लोणचं घेऊन जेवू लागली. पण ती आता तिच्या आईवर सुद्धा थोडी नाराज झाल्यासारखी दिसत होती. संध्याकाळी सुद्धा शकुंतला ताईंना एकटीलाच जेवण बनवावे लागले. पण त्या आता आपल्या नवऱ्याकडे सुनबाईची तक्रार करू शकत नव्हत्या. कारण त्यांना भीती वाटत होती की आपला नवरा आपल्यावरच रागवेल की सुनबाई आजारी असताना तुम्ही लोकांनी तिला आराम का करू दिला नाही. आता सुनबाईला माहेरी जाऊन 1 आठवडा झाला होता. त्यामुळे काम करून शकुंतला ताईंची अवस्था खूपच खराब झाली होती. कारण सुनबाई घरात आल्यानंतर तिने त्यांना कोणतेही काम करू दिले नव्हते. पण आता सून आजारी पडल्यावर तिच्या माहेरी गेल्यानंतर त्या अनुभवत होत्या की मेघा घरातील कोणतेच काम करत नाही. उलट प्रत्येक गोष्टीसाठी नखरे दाखवत असते. एक दिवस शकुंतला ताईंची कंबर खूपच दुखत होती. तेव्हा त्या आपल्या मुलीला मेघाला म्हणाल्या, अगं मेघा, थोडे चपातीचं पीठ मळून घे, मग मी चपात्या भाजेन. तेव्हा मेघा नकार देत म्हणाली, नाही आई, मी चपातीचं पीठ मळू शकत नाही. तेव्हा शकुंतला ताई रागातच म्हणाल्या, हे बघ बाळा, तू तुझ्या वहिनीची मदत करत नव्हतीस तोपर्यंत ठीक होते, पण कमीत कमी माझी तर मदत कर. आता मेघाला तर प्रत्येक कामात नकार देण्याची सवय झाली होती. त्यामुळे ती म्हणाली, नाही आई, मी नाही काम करणार. उद्या सासरी जाऊन सुद्धा मला काम करावेच लागेल ना. तेव्हा तिची आई रागातच म्हणाली, जर तू इथे काम करत नाहीस तर तुला तुझ्या सासरी जाऊन शिव्याच ऐकाव्या लागतील. कारण तिथे जाऊन सुद्धा तू काम चोरीच करणार. माझी सून किती चांगली आहे, प्रत्येक काम उत्साहाने करते. मीच वेडी होती जी तुझ्या नादी लागून तिला ऐकवत असायची. जर ती आजारी पडली नसती तर तिने घरातील सर्व कामे मोठ्या आनंदाने केली असती.
आणि या अगोदर सुद्धा तीच सर्व कामं करत होती. आणि एक तू आईला होणारा त्रास दिसून सुद्धा आईची मदत करत नाहीस. मीच वेडी होती म्हणून मी चुकीच्या माणसाला साथ दिली. एवढं बोलून शकुंतलाताई रडू लागल्या. तेवढ्यातच त्यांचा नवरा रघुनाथराव किचनमध्ये आले आणि रागातच ओरडत म्हणाले, जर सुनबाई आजारी होती तर तुम्ही लोक तिच्याकडून काम का करून घेत होतात? आज तुला थकवा आला आहे तर तुझ्या मुलीने तुझी किती काळजी घेतली हे तुला समजलं ना? कोण घरातील काम करत होतं ते आता सुनबाई माहेरी गेल्यावर तुम्हाला समजलंच असेल. मग रघुनाथराव मेघाला ओरडले आणि तिला म्हणाले की शांतपणे तिने तिच्या आईला मदत करावी आणि सून घरी परत आल्यावर मला अजूनही आशा आहे की तुम्ही दोघीही तिला नक्कीच मदत कराल. मग आपल्या मुलीकडे रागाने बघून रघुनाथराव म्हणाले, उद्या तुझंही लग्न होणार आहे. तुझ्या सासरचे लोक सर्व काम तुझ्यावर टाकतील. तुझ्या आजारपणातही तुला कोणी मदत करणार नाही. ते असे वागले तर तुला आवडेल का? आपल्या बाबांचे खडे बोल ऐकल्यानंतर मेघाने गपचूप पीठ मळायला सुरुवात केली. आता शकुंतला ताईंनीही ठरवलं होतं की अनुराधा आल्यावर सुद्धा यापुढे सर्व कामे तिच्यावर टाकायची नाहीत. तसेच आपण आपल्या मुलीला तिच्या चुकीच्या कामात साथ द्यायची नाही. 10 दिवसांनी अनुराधाची तब्येत बरी झाल्याने ती सासरच्या घरी आली होती. पण घरी आल्यावर तिला असा बदल जाणवला की तिची नणंद आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिच्यावर अवलंबून राहत नव्हती. आणि अनुराधाच्या सासूबाई शकुंतलाताई सुद्धा सुनेच्या कामाला महत्त्व द्यायला शिकल्या होत्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. त्यामुळे कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.